कालभैरव बाबा की जय. तर मित्रांनो, आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती मी लिहायला बसलो 2-3 वेळा. पण की मला असं वाटलं ना, की ही स्टोरी लिहून नाही, तर जी रॉ स्टोरी, जी ओरिजिनलमध्ये जे माझ्यासोबत घडलं होतं, जे मी अनुभव केलं होतं, तेच तुम्हाला सांगावं. ही माझी स्वतःची स्टोरी आहे. आता मी सेकंड इयरला आहे. ही स्टोरी, हे इन्सिडेंट जेव्हा माझ्यासोबत झालं ना, तेव्हा मी 12वीमध्ये होतो. तर मी म्हणजे 10वी झाली. 10वी नंतर 11वी, 12वी आणि 13वी हॉस्टेलमध्ये होतो एका ठिकाणी. मी नाव नाही सांगणार. पण ते हॉस्टेल असं होतं ना, त्याचं लोकेशन, ते जे छोटंसं गाव होतं ना, छोटंसं नाही म्हणजे मोठंच गाव आहे, पण मोठं होतं ते गाव. छोटी सिटी म्हणता येईल त्याला. तर त्या त्या गावावरून 2-2.5 किलोमीटर दूर आमचं हॉस्टेल होतं आणि आजूबाजूला काहीच नव्हतं. एक गाव होतं अजून 2-2.5 किलोमीटरवर आणि 4-5 घरं होते 1-1.5 किलोमीटरवर तिकडे दुसऱ्याकडे. आणि समोर एक पेट्रोल पंप होता हायवेवर आणि स्विमिंग पूल आणि 2-3 फॅक्टऱ्या होत्या. त्यामध्ये पण कोणी राहायचं नाही रात्रीच्या टायमाला. आणि विषय असा होता की म्हणजे स्टोऱ्या तर खूप आहे. ठीक आहे ना, अजून एक स्टोरी आहे, 2-3 स्टोरी आहेत, पण ते मी नंतर सांगेल. आणि विषय असा होता तिथला, की आदिवासी हॉस्टेल होतं ते. तिथे शनिवारी जे वॉचमॅन होते ना, नाईट ड्युटीवाले, शनिवारी त्यांना सुट्टी असायची. म्हणजे त्या दिवशी मुलं मुलंच गेट वगैरे बंद करून घ्यायचे. ते सिनियर मुलं आहेत. त्यांना ती जिम्मेदारी देऊन द्यायची, की तुम्ही गेट बंद करा असं. पण ते मुलं पण आता मुलं-मुलं नाही ऐकत समजून घ्या. तर बाहेर फिरणं वगैरे, रात्र-रात्रभर कुठे गेले, कोण कुठे जातंय. तर त्या गोष्टी व्हायच्या तिथं त्या दिवशी शनिवारी. पण चला तो विषय जरा वेगळा आहे. तेव्हा म्हणजे शनिवारी जेव्हा कोणी नाही राहत ना, तेव्हाचा एक स्टोरी आहे ती मी तुम्हाला नंतर कधी सांगेल. पण आजची जी स्टोरी आहे ना, मी 12वीमध्ये असताना एक म्हणजे माझी सवय होती. मी 6 वाजता फिरायला जायचो संध्याकाळी. वावरांच्या रस्त्यानं, शेतांच्या रस्त्यानं आणि 7:30 वाजेपर्यंत परत येऊन जायचो जेवणाच्या टाईमच्या गरम-गरम जेवण त्या टायमाला मी करून यायचो. तर एक दिवशी मी गेलो होतो, तिथेच बसलो होतो जेवणाला. सॉरी, जेवणाला म्हणतोय. फिरता-फिरता गेलो होतो मी एका ठिकाणी. एक दगड होता, दगडावर बसला होता आणि समोरून बघतोय तर एक मोटरसायकल येऊन माझ्याजवळ थांबली. त्याच्यावर एक काका होते आणि एक त्यांची वाईफ होते. ते शेतामधून काम करून घरी जात होते. बकरींसाठी काही ओझं होतं त्यांच्याजवळ. त्यांनी सांगितलं, "बेटा कुठला आहे?" म्हणे "तू?" म्हणलं, "काही नाही काका, इथं हॉस्टेलमध्ये राहतो." "तसं काय करतोय?" म्हणे "इकडे." म्हणलं, "काही नाही, फिरायला आला होता." असं. तर त्यांनी मला सांगितलं, की "बेटा जिथे तू बसला आहे ना, इथे 20-25 फुटावर तिथे एक गोठा ठेवलेला होता. तर तिथे जो भुतळा आहे ना, तो म्हणजे तिथे जी भुताटकी आहे ना, ती खूप पॉवरफुल आहे. तो 2-4 जणांना दिसला आहे आणि 2-3 जणांना त्यांनी आजारी पण पाडलं आहे. तो आहे ना, तुला पछाडू शकतो. तू इथे थांबू नको. तू संध्याकाळचा टाईम आहे. तू घरी निघून जा." तर त्यांनी मला खूप म्हणजे प्रेमाने सांगितलं. तर मी ऐकून घेतलं. मी तिथून निघून गेलो. तर 2-3 महिना मी तिकडे काही गेलो नाही. पण एक दिवशी झालं असं, की माझा एक मित्र होता. त्याच्यासोबत फिरता-फिरता गेलो मी तिथं त्याच ठिकाणी. म्हणजे त्याच एरियामध्ये आणि मी विसरून पण गेलो होतो, की 2 महिन्यापूर्वी असं-असं काही झालं होतं. तर विषय असा झाला, आम्ही हे टॉयलेटला आलो होतो बाहेर. तो तिकडे दूर बसला आणि मी इकडे त्याच एरियामध्ये थोडंसं पुढं होतो. तर म्हणजे अंधाराचाच टाईम होता. 8-8:30 वाजेचा टाईम होता. तर मी बघतोय तिथं कोणतरी आहे असं मला जाणवलं. पण मी काही लक्ष दिलं नाही आणि तोच माझा मित्र होता ना, तो पण तिकडनं येऊन गेला. मग आम्ही जायला लागलो आमच्या हॉस्टेलकडं. तर ज्या ठिकाणी मला वाटत होतं ना, की इथं कोणतरी आहे. बघतोय तर तिथे मला एक माणूस दिसतोय. तो बसला आहे आणि तो
तो काहीतरी भरतोय त्याच्याजवळ आहे ना, काहीतरी चिलमसारखं काहीतरी होतं आणि तो त्याच्यामध्ये काहीतरी भरतोय, असं मला जाणवलं. मी माझ्या मित्राला सांगितलं, की "बघ असं-असं आहे तिथं मी घरून दिलं होतं." तो म्हणे, "कुठे काय आहे रे?" म्हणे, "काहीच नाही आहे." आणि तो अजून त्याच्याजवळ जात होता. तर मी तिथून पळलो नाही कारण की त्याला सांगत होतो, "अरे तू चल माझ्यासोबत." पण तो काही ऐकतच नव्हता आणि नंतर थोड्या वेळाने त्यानी म्हणजे ती चिलम पेटवली आणि तो प्यायला लागला. त्याने ना आम्हाला तो काही बोलला ना, त्याने आमच्याकडे बघितलं आणि तो मुलगा पण तो माझा मित्र होता. तो म्हणे, "काही नाही" म्हणे, "चाल" म्हणे. मग आम्ही हॉस्टेलवर घेऊन गेलो आम्ही परत. त्याने म्हणजे काहीच आम्हाला दखल नाही दिली. तो फक्त दिसला, बस.